नमस्कार मैत्रिणींनो. आज आपण मार्गशीर्ष गुरुवार लक्ष्मीपूजन स्पेशल ऐश्वर्य रांगोळी काढणार आहोत 7 ते 1 अशा टिपक्यांमध्ये. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. इथे मी असे 7 आडवे टिपके करून घेतलेले आहे आणि दोघांच्या मध्ये एक असं करत एक येऊस्तोपर्यंत मी 7 ते 1 असे टिपके करून घेतलेले आहे. आता सर्वप्रथम इथे मी हा एक टिपका आहे याच्यावरती अशी एक आडवी लाईन करून घेणार आहे. परत त्याच खाली पुन्हा दुसरी आडवी लाईन करून घेणार आहे. इथेही तसेच प्रत्येक टिपक्यांच्या खाली मी अशी आडवी लाईन करून घेणार आहे. थोडीशी ही याची लांबी आपण थोडीशी वाढून घेऊया. पुन्हा इथेही आपण अशी लाईन करून घेऊया. आता पुन्हा इथे पण तशीच आडवी लाईन मी करून घेत आहे. अशा पद्धतीने शेवटच्या लाईनला करायची नाही, बस इथपर्यंत आपण अशी आडवी लाईन करून घेऊया. आता इथनं हा जो पहिली लाईन आहे इथून मी सरळ रेषेत त्याला इकडे घेणार आहे. अशा पद्धतीने आणि इथे मी त्याचा असा कोन बंद करणार आहे. अशा पद्धतीने पुन्हा सेम इकडनंही सरळ मी खाली घेणार आहे. अशा पद्धतीने पुन्हा इथे असा कोन तयार करून घेऊया. बंद. पुन्हा नेक्स्ट लाईन आपण त्याच पद्धतीने खाली घेऊया. आता यालाही सेम तसेच आपण जॉईंट करून घेऊ. पुन्हा ही नेक्स्ट लाईन आपण ह्या टिपक्यांच्या साइडने खाली घेणार आहोत. पुन्हा यालाही असेच जॉईंट करून घेऊया. अशा पद्धतीने पुन्हा ह्या टिपक्यांच्या अगदी इकडनं आपल्याला ही लाईन खाली घ्यायची आहे. पुन्हा ही इथे अशी जॉईंट करून घेऊ. अशा पद्धतीने सेम इकडनंही ह्या टिपक्यांच्या अगदी साइडने आपण ही लाईन खाली घेऊया. पुन्हा इथनं ही याला अशी जॉईंट करून घेऊ. अशा पद्धतीने पुन्हा आता ही एक इथे उरलेली आहे, हिलाही आपण सेम पद्धतीने खाली करून तिचा असा कोन करून घेऊ. अशा पद्धतीने ही आपली रांगोळी झाली आहे. कोन अगदी छान प्रकारे आलेले आहेत. आता इथे मी दिव्याची वात करून घेणार आहे. अशा पद्धतीने इथे मी दिव्याची वात करून घेतलेली आहे.
आता इथेही मी तशीच दिव्याची वात करून घेत आहे. सेम अशाच पद्धतीने इकडेही मी अशा वाती करून घेणार आहे. अशा पद्धतीने आता मी यामध्ये येलो कलर भरून घेत आहे. वरतून मी येलो कलर टाकणार आहे आणि नंतर त्यामध्ये असा रेड कलर मी भरणार आहे. हाफ मी कलर भरून घेतलेला आहे. सेम तिकूनही अशीच पद्धतीने मी कलर भरून घेत आहे. अशा पद्धतीने आपली ही 7 ते 1 टिपक्याची ऐश्वर्य रांगोळी कंप्लीट झालेली आहे. ती तुम्हाला कशी वाटली ती कमेंट करून मला नक्की सांगा. आणि या मार्गशीर्ष महिन्यामध्ये गुरुवारी लक्ष्मी पूजनासमोर ही रांगोळी नक्की काढा. शक्यतो ही रांगोळी पूजनासमोर किंवा देवघरासमोरच काढावी, दरवाजासमोर काढू नये. तुम्हाला माझी रांगोळी कशी वाटली ती कमेंट करून मला नक्की कळवा. आणि आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.